नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत पुण्यातील कात्रज येथील अतिशय सुंदर आणि शांत स्वामीनारायण या मंदिरात. पुण्यातील हे मंदिर आध्यात्मिक शांती आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. शहराच्या धावपळीपासून थोडा वेळ दूर जाऊन मनाला शांतता अनुभवायचं असेल तर हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथलं अप्रतिम हाताने केलेले कोरीवकाम. प्रत्येक खांब, कमान आणि छतावरची नक्षी इतक्या बारकाईने तयार केलेली आहे की पाहून खरंच थक्क व्हायला होतं. पांढऱ्या दगडावर केलेली ही कलाकुसर भारतीय पारंपरिक शिल्पकलेचं सुंदर उदाहरण आहे. जवळून पाहिलं प्रत्येक डिझाईनमध्ये दिसणारी ही बारकाई आणि त्याची सुंदरता खरंच मन जिंकून घेते. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात कला आणि भक्ती यांचा सुंदर संगम दिसतो. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. भगवान स्वामीनारायण यांच्या मूर्ती अतिशय सुंदर आणि तेजस्वी स्वरूपात येथे विराजमान आहेत. त्याचबरोबर अजून काही देवी आणि देवतांच्या मूर्ती सुद्धा इथे विराजमान आहेत. इथे काही क्षण शांत बसलं तरी मन अगदी निवांत होतं. भक्ती ध्यान यासाठी हे खूप शांत ठिकाण आहे. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेला आहे. इथे सुंदर बाग, मोकळी जागा, बसण्यासाठी व्यवस्था, तसेच लहान मुलांसाठी खेळायला काही ॲक्टिव्हिटीज देखील आहे. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8:30 या वेळेत खुले असते. संध्याकाळच्या वेळी मंदिराची रोषणाई आणि संपूर्ण वातावरण आणखीनच सुंदर दिसतं. फोटोग्राफीसाठी देखील इथले हे दृश्य खूप सुंदर आहे. या स्वामीनारायण मंदिरात संध्याकाळची आरती आणि रोषणाई पाहण्याचा अनुभव खूप सुंदर असतो. फॅमिली आणि मित्रांसोबत शांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला कला, वास्तुकला आणि आध्यात्मिक शांती यांचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर या स्वामीनारायण मंदिरात नक्कीच भेट द्या. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.